कॉमन नेम मग कशावर येत असतात? कॉमन नेम कशामुळे पडलेले आहेत? बेस्ड ऑन देअर सोर्स ऑफ ओरिजिन. नंतर आपण 2-3 काही एक्झाम्पल पाहिले होते सर्वात आधी. नंतर कॉमन नेम नॉमेनक्लेचरची रूल. पहिला रूल काय म्हणते की जर अनब्रांच चेन असेल आणि फंक्शनल ग्रुप जर शेवटी जर प्रेझेंट असेल, पूर्ण ब्रांच आहे आणि इथं जर फंक्शनल ग्रुप कोणताही प्रेझेंट आहे, इथं एक साला म्हणजे नेहमी झालाय असं नाही, कोणताही जर प्रेझेंट आहे तर त्याला आपण कशापासून काय म्हणू, त्याला नॉर्मल आणि स्टार्टिंग करू या नॉर्मल म्हणून त्याला पण स्टार्टिंग करायची. सेकंड, जर का ग्रुपमध्ये या टाईपचा कोणताही एखादा ग्रुप जर प्रेझेंट असेल, म्हणजे एका कार्बनला 2 CH3 अटॅच असतील, तर तेव्हा त्या ग्रुपला आपण काय म्हणू, आयसो. जेव्हा 2 CH3 अटॅच असतील तेव्हा आयसो, जेव्हा 3 CH3 अटॅच असतील तेव्हा नीम. लक्षात येतं? याच्या पुढे अजून काय काय नवीन समजते. हे झालं थर्ड रूल. फोर्थ रूल काय होता की ऑल कार्बन ऑफ ॲटम आर प्रेझेंट इन द कंपाऊंड आर काउंटेड इन अ कॉमन. समजा जर 5 ॲटम आहे, इथे किती दिसत असतात, 1 2 3 4 आणि इकडे समजा कार्बन सुद्धा सध्या 4च पकडू. मग हे काय करायचे, सगळे एकत्र मिळते. 1 2 3 4 नाव येणार निओ आणि 4 म्हणून ब्युटेन आणि जे हॅलाइड असेल ते सर्वात शेवटी, म्हणजे जे काही फंक्शनल ग्रुप असेल तर. हे झालं 4 आणि 5 सर्वात शेवटचं. न्यूमेरिक नंबरिंग ऑफ द कार्बन चेन कॅन बी डन बाय द ग्रीक लेटर. ग्रीक लेटर म्हणजे कशाने करायचं, तर अल्फा बीटा गामा आणि डेल्टा याच्याने काय करत जायचे, नंबरिंग करत जायचे. हे झाले 5 रूल. आज आता नेक्स्ट काय ना, तर नाव चेन वर डिपेंड राहते ते नाव. समजा कार्बन चेन एक कार्बन चेन C1, तर याला काय वाचत असतो आपण, मिथ. एक कार्बन आहे तर त्याला नेम काय आहे, मिथ. C2 आहे त्याला काय म्हणतो, इथ. C3 आहे म्हणजे प्रोप. C4 आहे म्हणजे ब्यूट. आता मिथेन प्रोपेन ब्युटेन हे वाचले आहेत, पण ते काय अल्केन आहे. अल्केनच्या शेवटी ए आणि ई येणार, पण नॉर्मल नॉमेनक्लेचर काय आहे, मिथ, इथ, प्रोप, ब्यूट. ई आणि आलं तर मिथेन, इथिन, प्रोपिन, ब्युटेन. वाय आणि आलं तर मिथाइन, इथाइन, प्रोपाइन, ब्युटेन. मिथाइन तर नसतेच पॉसिबल, इथाइन पासून चालू होणार. मग असं लिहित जा, टाका, टेबल तयार कराय. टेबल कशाला तयार करणार, चेन लेंथ, एक कार्बनची 2 कार्बनची, त्याच्यावर एका साइडने येणार चेन लेंथ, दुसऱ्या साइडने वर्ड. जर एक कार्बन असला तर त्याच्यासाठी काय वापरू आपण, मिथ. मग ए आणि असेल, ई आणि असेल ते पुढे नंतर, पण सध्या एक कार्बन असेल तर मिथ, 2 असेल तर इथ, 3 असेल तर प्रॉप, 4 असेल तर ब्यूट, 5 असेल तर पेन, 6 असेल तर हेक्स, हेक्स म्हणजे 6, 7 असेल तर हेप, 8 असेल तर ऑक्ट, 9 असेल तर नोन आणि 10 असेल तर डेक. C11 असेल तर मग याच्याच पुढे अनडेक, C12 असेल तर डोडेक, 3 असेल तर ट्रायटेक, असं चालू राहा. झाला का टेबल काढून. टेबल मध्ये काय सांगितलं, फक्त आपण नॉमेनक्लेचर काय ते. आता मग कॉमन नेमचं सिक्वेन्स काय राहते. सर्वात आधी ना नेम ऑफ हायड्रोकार्बन ग्रुप. हायड्रोकार्बन म्हणजे याला 1 आला तर मिथेन, 3 आला तर प्रोपेन, 5 आला तर पेंटेन, 7 आला तर हेप्टेन, 8 आला तर ऑक्टेन. यालाच काय म्हणू, हायड्रोकार्बन. प्लस कॉमन नेम ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपचे कॉमन नेम खालच्या एका टेबल मध्ये आलेले आहेत. कॉमन नेम काय, समजा हलाइड असेल, एक्स असेल, एक्स मध्ये FCl आहे, त्यासाठी काय वापरू, अल्काइल हलाइड. म्हणजे क्लोराइड असेल तर क्लोराइड, फ्लोराइड असेल तर फ्लोराइड. मग त्यासाठी आता मग आपल्याजवळ एक्झाम्पल मध्ये आता कॉमन नेम पाहता कशाचं, CH3Cl चं कॉमन नेम काय म्हणतात. तर आधी कार्बन किती आहे, CH3 आणि हा Cl मधला Cl अलग आहे, C अलग, म्हणजे कार्बन किती झाला, एक झाला, म्हणजे नाव काय ना, मेथ. मग कॉमन नेम ऑफ हायड्रोकार्बन ग्रुप काय सांगायचं, मेथ. आणि 3 प्रेझेंट आहे म्हणजे CH3 वाला कोणता ग्रुप असते, अल्काइल. मग याचं नाव काय ना,
मिथाईल. लक्ष झालं इथपर्यंत? काय केलं? CH3 CH4 असते म्हणजे मिथेन, त्यामध्ये एक हायड्रोजन लॉस झाला म्हणजे अल्काइल ग्रुप तयार होते, म्हणजे इथे काय तयार होणार? मिथाईल. आणि फंक्शनल ग्रुप आहे Cl म्हणजे हलाइड. हलाइडचं कॉमन नॉमेनक्लेचर काय सांगितलेलं आहे? अल्काइल हलाइड. मग इथं अल्काइल मध्ये मिथाईल आलं आणि क्लोराइड आहे म्हणून काय वापरसान? क्लोराइड. कॉमन नॉमेनक्लेचर काय ना? मिथाईल क्लोराइड. इथं काय ना? आता दोन आहे, दोन इथं कसे तयार होते? CH3 CH2 Cl. ठीक आहे. मग हा Cl इथं प्रेझेंट असो का इथं असो, एकच आहे, 1 2 किंवा 1 2 इथं असो. इथं समजा इथं प्रेझेंट आहे, याला पहिला कार्बन, याला दुसरा कार्बन, याला प्रेझेंट आहे हा पहिला हा दुसरा, किंवा हा Cl कुठून प्रेझेंट असता इकडून, तरी स्ट्रक्चर काय होते? एकच तयार होते. मग याचं डायरेक्ट नाव काय ना? इथाइल क्लोराइड. येत्या लक्षात? आता C3H7 C3 चं स्ट्रक्चर काढलं तर काय आहे ना? CH3 CH2 CH2 Cl. करेक्ट. C3 चं स्ट्रक्चर इथंच काढू. CH3 CH2 CH2 Cl. Cl कुठे प्रेझेंट आहे? पाहत आहे इथपर्यंत आपण N आहे, आयसो आहे, निओ आहे, सेकंड आहे, टर्शियरी काही वापरलेलं नाही, कारण इथं हा Cl या कार्बनला प्रेझेंट असतो किंवा या कार्बनला, स्ट्रक्चर एकच तयार होणार. जर या कार्बनला प्रेझेंट असेल तर याला म्हणून हे स्ट्रक्चर झालं. हा जर Cl इथं आला असं म्हणजे एक हायड्रोजन इथं गेला, CH3 CH2 Cl जे आहे तेच. आता इथं पॉसिबिलिटी काय आहे? Cl या इथं प्रेझेंट असू शकते किंवा या ठिकाणी प्रेझेंट असू, जसे या स्ट्रक्चर मध्ये दिसते. मग Cl आता कुठं प्रेझेंट आहे? हे पहिला रूल वापरायचा. इथं कसं आहे? अनब्रांच्ड आहे, म्हणजे Cl फंक्शनल ग्रुप कुठं प्रेझेंट आहे? सर्वात एंडला. एंडला म्हणजे प्रिफिक्स काय वापरसा? इथं n वापरा, स्मॉल n. आणि काय प्रेझेंट आहे? 1 2 3 तीन कार्बन आहेत म्हणून प्रोपाय म्हणून काय वापरसा? प्रोपाईल. n प्रोपाईल आणि Cl आहे म्हणून नाव काय ना? n प्रोपाईल क्लोराइड. आलं लक्षात? कशामुळे वापरलं? इथपर्यंत दोन आहे, एक आहे, एक मध्ये नाही. एक मध्ये काही केलं तर स्ट्रक्चर ते, दोन मध्ये Cl इथं लागो किंवा इथं लागो, स्ट्रक्चर एकच तयार होते. पण आता इथं पॉसिबिलिटी काय? Cl इथं आला तर हे स्ट्रक्चर तयार होते, पण Cl मध्ये जाऊ शकते, म्हणजे दुसरं एक स्ट्रक्चर तयार होते, म्हणून नाव काय लिहिलं? n प्रोपाईल क्लोराइड. आता इथं पहा, हा जो Cl आहे हा एंडला होता म्हणजे अनब्रांच होता म्हणून n वापरला. आता Cl कुठं आला? मधातल्या कार्बन म्हणजे या ठिकाणी. मग काय होते? याचं नाव काय ना? ग्रुप पहा, सेकंड ग्रुप कोणता प्रेझेंट आहे? एका कार्बनला दोन CH3 आहे, दोन CH3 आहे, तेव्हा काय वापरतो? आयसो. म्हणजे नाव कशापासून चालू ना? आयसो. आणि पूर्ण कार्बन एकत्र काउंट करायचे, 1 2 3. 3 आहे म्हणजे प्रोपाईल, आयसो प्रोपाईल Cl आहे म्हणून. आलं लक्षात? कशी नाव देतो? एक आहे म्हणून डायरेक्ट इथाइल क्लोराइड, दोन आहे इथाइल क्लोराइड, तीन आहे, पण तीन कुठे प्रेझेंट आहे? तर एकदम एंडला प्रेझेंट आहे म्हणून काय वापरला? n फॉर नॉर्मल. मग n प्रोपाईल क्लोराइड. आणि चार आहे, तीनच आहे, पण हा Cl कुठे अटॅच आहे? मधल्या कार्बन. मधल्या कार्बन म्हणजे याच्यात कोणता ग्रुप आला सध्या? आयसो ग्रुप. आयसो ग्रुप आला म्हणून स्टार्टिंग केली आयसो प्रोपाईल क्लोराइड. येणार आता लक्षात? इतके लिहून घ्या, बाकी 2-3 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. तीन है C4H9Cl, CH3 CH, CH3 CH2 Cl, चार कार्बन है, इथे चार, इथे पाच येते, 1 2 3 4, CH3C CH3 CH3 CH2 Cl. तीन सॉल्व करा. काय नाव आहे ते? कॉमन नेम. पहिला आहे C4H9Cl. काय ना? C4H9 डायरेक्ट दिलेला आहे, ब्रांच नाही आहे. ब्रांच असेल तर मदत कुठेतरी ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं राहते. मग डायरेक्ट काय करायचं? चार आहे म्हणून स्ट्रेट चेन आहे म्हणून स्मॉल स्टार्टिंग केली n. चार कार्बन आहे म्हणून काय वापरतात? ब्युटाइल. n ब्युटाइल Cl आहे म्हणून क्लोराइड, n ब्युटाइल क्लोराइड. आलं लक्षात? काय आहे नाव? n ब्युटाइल क्लोराइड. आता इथं Cl कोणाला अटॅच आहे? CH2 आणि हे अटॅच आहे CH3 CH3 CH. कोणता ग्रुप झाला हा? आयसो. आणि किती कार्बन आहेत? 1 2 3 4. नाव कशापासून आहे ना? आयसो. चार आहेत म्हणून ब्युटाइल, आयसो ब्युटाइल Cl आहे म्हणून क्लोराइड, आयसो ब्युटाइल क्लोराइड. बरोबर होतं? थर्ड. आता इथं पण 1 2 3 4 5 कार्बन आहेत, Cl याला अटॅच आहे. मग हा ग्रुप कोणता झाला सध्या?
निओ, मग स्टार्टिंग निओ. जर एका कार्बनला 3 CH3 ग्रुप अटॅच असतील तेव्हा काय म्हणू त्याला निओ. 2 अटॅच असतील तर त्याला आयसो. मग इथं काय झालं निओ 5 कार्बन आहेत म्हणून पेंट. निओ पेंटाइल आणि Cl म्हणून क्लोराइड. निओ पेंटाइल क्लोराइड. याच्या लक्षात पहिला झाला एन ब्युटाइल, दुसरा आयसोब्युटाइल, तिसरा निओ पेंटाइल. आता इथं पहा Cl कोणाला अटॅच आहे तर असा CH3 ऍटम ज्याला एका साइडला CH3 अटॅच आहे दुसऱ्या साइडला CH3 CH2 अटॅच आहे. मग हा आयसो ग्रुप आहे का इथं? नाही, आयसो ग्रुप नाही म्हणून इथं वापरायचं सेकंडरी. याचा अर्थ काय होते सेकंडरी पूर्ण कार्बन मोजा 1 2 3 4 किती झाले ब्युटाइल. सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड. याच्या लक्षात ज्या वेळेस सर्व ग्रुप सेम असतील प्रेझेंट इथं CH3 CH3 म्हणजे हा झाला आयसो ग्रुप. पण आता एका साइडला C2H5 आहे एका साइडला CH3 आहे. मग याला आपण आयसो ग्रुप नाही म्हणू पण अटॅच्ड मध्यात आहे म्हणजे एंडला नाही आहे म्हणून इथं n नाही वापरलं. एंडला असतं तर n वापरलं पण मधात आहे मग मधात कुठं आहे ज्याला 2 अटॅच आहेत म्हणून इथं साठी काय वापरलं सेम. जर इथं जर समजा 3 अटॅच असते वर 2 CH3 असले आणि एक C2H5 असतं ते याच्या जागेवर CH3 आले असते. मग हा 3 ला अटॅच आहे पण कोणता निओ ग्रुप दिसत आहे का याच्यात? इकडून C2H5 आहे इथं CH3 इथं काय CH3 पण निओ ग्रुप नाही आहे. मग निओ ग्रुप नाही आहे म्हणून त्यासाठी काय वापरू आपण टर्चरी. लक्षात येतंय का? आधी होतं या टाइपचं एक्झाम्पल CH3 CH2 CH2 Cl. मग हा जर Cl जर एंडला प्रेझेंट असेल तेव्हा आपण काय वापरू तिथं n वापरू. दुसरी पॉसिबिलिटी की हा Cl पहिली पॉसिबिलिटी Cl एंडला प्रेझेंट आहे म्हणजे अनब्रांच आहे पहिला रोल वापरायचा n वरून स्टार्टिंग. दुसरी की याच्यात पाहता कोणता निओ किंवा आयसो ग्रुप आहे का? इथं काय दिसते CH3 CH2 आणि CH3 म्हणजे आयसो ग्रुप नाहीये निओ ग्रुप पण नाही. पण Cl कुठे अटॅच आहे? एंडला अटॅच नाहीये मधात अटॅच आहे. मधात अटॅच आहे म्हणजे त्याला डिझाइन कसं करायचं काही ना काही सांगावं लागणार आपल्याला. डिझाइन कसं करणार सेक 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटाइल आणि क्लोराइड. आलं लक्षात? मधात आहे म्हणून काय सांगितलं सेक. जर हेच समजा आता इथं CH3 अटॅच मग हा Cl कुठे अटॅच आहे? मधात अटॅच आहे म्हणजे n लिहू नाही शकत. सेकंड की याच्यात निओ ग्रुप आहे का प्रेझेंट CH3 आहे पण इकडे काय CH3 CH2 म्हणजे अलग अलग झाले. निओ ग्रुप साठी तिघे काय पाहिजे CH3 म्हणजे निओ नाही चालू. सेकंडरी सांगता येणार का? तर इथं किती कार्बनला प्रेझेंट आहे 4 कार्बनला प्रेझेंट आहे म्हणजे सेकंडरी नाही सांगता. मग इथं काय वापरायचं टर्चरी. 4 कार्बनला प्रेझेंट तर टर्चरी वापर 4 म्हणजे ऍक्च्युअली 3च राहते. हा कार्बन या कार्बनला या कार्बनला या कार्बन म्हणून काय वापरलं टर्चरी. हे तर फंक्शनल ग्रुप झालं. मग अशा टाइपला काय वापरू टर्चरी. मग याचं नाव काय ना 1 2 3 4 5 टर्चरी. पुढे काय ना 5 कार्बन म्हणजे 5 आहे 5 पेंटाइल टर्चरी पेंटाइल क्लोराइड. आलं लक्षात? पहिलं एक्झाम्पल घेऊया त्याच्यात हे ऍड करू. 2 एक्झाम्पल लिहा तुम्ही. आता पॉसिबिलिटी या 2 टाइप मध्ये राहणार. जेव्हा Cl अशा कार्बनला प्रेझेंट राहणार ज्याच्याजवळ काय असणार डबल बॉन्ड म्हणजे Cl कार्बनला प्रेझेंट आहे ज्या कार्बन जवळ डबल बॉन्ड आहे तेव्हा या टाइपला वाचत असतात व्हिनाइल. काय वाचतो पण व्हिनाइल. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय Cl कार्बनला प्रेझेंट आहे जो कशाच्या ऍडजस्टंट आहे की ज्या कार्बन जवळ डबल बॉन्ड. दोघांमध्ये फरक आहे लक्षात घ्या. इथं कार्बन अटॅच आहे की ज्याच्याजवळ डायरेक्ट डबल बॉन्ड आहे. इथं कार्बन अशा कार्बनला अटॅच आहे की ज्याच्या समोरच्या जवळ काय कार्बन आहे म्हणजे याच्याजवळ डबल बॉन्ड आहे याच्या बाजूला एक कार्बन राहणार आणि त्या कार्बनला Cl प्रेझेंट तेव्हा याला वाचतो अलाइन. When functional group is attached to carbon atom which are attached to the adjacent carbon atom which contain double bond is called as allyl. And when functional group are present to the carbon atom which contain double bond is called as vinyl. आणि याला विनाइल म्हणून शेवटी Cl म्हणून काय वापरू क्लोराइड. विनाइल क्लोराइड आणि अलाइल क्लोराइड. आला लक्षात? 2 कसे लक्षात ठेवायचे? जर डायरेक्ट अटॅच असेल डबल बॉन्ड वाल्याला तर विनाइल. इनडायरेक्ट म्हणजे एखादा ऍडजस्टंट कार्बनला अटॅच असेल तर अलाइल. या दोन्ही पण. आता समजा डबल बॉन्ड आला तर मग याला काय वाचायचं? किती ग्रुप आहे इथं 2 ग्रुप. मग याला वाचतात 2 कार्बन आहे आणि डबल बॉन्ड म्हणून काय आहे इथिन.
इथं 3 कार्बन आहे आणि डबल बॉन्ड आहे म्हणजे काय ना प्रोपीन. ठीक, इथपर्यंत झालं. आता इथं काय म्हणायचं, याला प्रेझेंट कुठं आहे, या साईडला इथं असू शकते म्हणजे दुसरी पॉसिबिलिटी, पुन्हा इथं असू शकते म्हणजे पहिलं स्ट्रक्चर. लक्षात घ्या पॉसिबिलिटी काय, पहिल्यांदा डबल बॉन्ड या ठिकाणी अटॅच आहे म्हणजे पहिलं स्ट्रक्चर, दुसरा बॉन्ड हाच बॉन्ड इथं अटॅच असू शकते म्हणजे हे स्ट्रक्चर, आणि तिसरा हाच बॉन्ड इथं अटॅच असू शकते, इथं अटॅच असू शकते म्हणजे कोणतं स्ट्रक्चर तयार होणार, पुन्हा पहिलं स्ट्रक्चर. मग याला काय वाचायचं, आता 5वा नंबरचा रूल की नंबरिंग खूप कशाला देत जायची, अल्फा ग्रीक लेटर, म्हणजे आता डबल बॉन्ड इथं अटॅच आहे म्हणून कार्बनची नंबरिंग कुठून चालू होईल, एका एंड पासून. मग याला काय नाव देऊ, अल्फा बीटा गामा डेल्टा. झालं. मग आता डबल बॉन्ड कुठं अटॅच आहे, अल्फा कार्बन पहिला घ्यायचा, अल्फा आणि बीटाच्या मध्ये आहे ना, मग कोणाचं सांगता, अल्फा, बीटा म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या अटॅच. मग अल्फा सांगितलं, नाव काय ना, अल्फा किती ऍटम आहे, 1 2 3 4 म्हणून ब्युटाईन, अल्फा ब्युटाईन किंवा ब्युटीन, अल्फा ब्युटीन. झालं इथपर्यंत. याचं काय सांगसान, आता इथून नॉमेनक्लेचर करत जा किंवा इथून म्हणजे नंबरिंग, इथून जर केलं तर अल्फा बीटा गामा डेल्टा, इकडून जर आलं तर अल्फा बीटा गामा डेल्टा. मग नाव काय येणार याचं, 1 2 3 4, 4 कार्बन आहेत म्हणजे ब्युटीन होणार. आणि कुठं प्रेझेंट आहे, कोणतं कशाला प्रेझेंट आहे, बीटा, म्हणून नाव काय येणार, बीटा ब्युटीन. आलं लक्षात. 5वा जो रूल आहे त्याचा युजेस काय आहे, मग अल्फा बीटा नाव दिली आणि जिथं डबल बॉन्ड प्रेझेंट आहे तिथं. मग याच्यावरून एक लक्षात घ्या, जर बीटा अल्फा डबल बॉन्ड कुठं अटॅच आहे, अल्फा आणि बीटा नाव जो पहिले येते त्याचं वापरायचं, कोणाचं, अल्फा. इथं बीटा आणि गामाच्या मध्ये प्रेझेंट आहे म्हणून कोण घेतला, बीटा. टाइप्स ऑफ कार्बन, कार्बनचे टाइप्स काय काय राहतात ऐकलेलं असेल तुमच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड जे चॅप्टर झालेलं आहे त्याच्यात. फर्स्ट टाइप इज प्रायमरी किंवा सेकंडरी टर्शियरी. मॅक्झिमम टर्शियरी कार्बन जवळ आहे 4 व्हॅलेन्सी म्हणजे 4 पण टाकू शकतो, पण टर्शियरी करू. मग टाइप ऑफ कार्बन काय करू शकते, प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम, टर्शियरी. मग कसं ओळखायचं, हाऊ टू फाइंड टाइप ऑफ कार्बन ॲटम. फर्स्ट चेक द कार्बन ॲटम इज अटॅच्ड टू हाऊ मेनी कार्बन ॲटम. एखादं स्ट्रक्चर आहे CH3 CH CH3 CH, 1 2 3 4 ठीक आहे, CH2 CH3 या टाइपचं एक स्ट्रक्चर भेटतं. मग आता याच्यात प्रायमरी ॲटम कार्बन ॲटम कोणता, सेकंडरी कार्बन ॲटम कोणता आणि टर्शियरी कोणता हे शोधायचं. मग काय चेक करायचं, प्रायमरी म्हणजे असा कार्बन ॲटम की जो एका कार्बनला अटॅच असणार. प्रायमरी म्हणजे असा कार्बन ॲटम की जो कशाला प्रेझेंट असणार, एक. हा कार्बन, हा किती कार्बनला अटॅच आहे, एका बाजूचा, म्हणजे हा कार्बन ॲटम कोणता होणार, प्रायमरी. हा कार्बन ॲटम कितीला प्रेझेंट आहे, 3 ला प्रेझेंट आहे म्हणजे कशात झालं, हा कितीला प्रेझेंट आहे, 1 ला, 2 ला म्हणजे कशात झालं, सेकंडरी. हा प्रायमरी आणि हा आलं लक्षात. प्रायमरी म्हणजे जो एकाला अटॅच असेल तो प्रायमरी, जो 2 कार्बनला अटॅच असेल तो सेकंडरी, आणि जो 3 कार्बनला अटॅच असेल तो टर्शियरी. मग हे स्ट्रक्चर आहे, याच्यात प्रायमरी कार्बन ॲटम किती आहे, प्रायमरी कार्बन ॲटम किती आहे आणि सेकंडरी किती आहे, टर्शियरी किती आहे ते सांगायचं. प्रायमरी किती येतील, हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा. प्रायमरी कार्बन ॲटम 3 झाले, सेकंडरी 1, टर्शियरी 1. टोटल किती, 3 आणि 2 5, 1 2 3 4 5. आलं करेक्ट. लिहायचे टाइप ऑफ कार्बन ॲटम डायरेक्ट पटापट लिहा. प्रायमरी याला कसं वाचायचं, ज्याच्या 1 आणि डोक्यावर डिग्री सेल्सिअस सारखं डिग्री जर असेल तर त्याला वाचतात प्रायमरी. 1 डोक्यावर 0 प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी नोकल टर्शियरी पर्यंत. क्वाटर्नरी ॲबिलिटी आहे कार्बन जवळ दाखवायची, पण बेसिकली वापरला जाणार तर 3च आहे. याच्यात लिहा, टू फाइंड कार्बन ॲटम, टू फाइंड टाइप ऑफ कार्बन ॲटम, टू फाइंड टाइप ऑफ कार्बन ॲटम, फाइंड हाऊ मेनी कार्बन ॲटम अटॅच टू दॅट कार्बन. टू फाइंड टाइप ऑफ कार्बन ॲटम, फाइंड हाऊ मेनी कार्बन ॲटम
attached to that carbon. Next line. A carbon which is not attached, नाही राहू दे, a carbon which is attached करा. A carbon which is attached to one carbon atom is called primary. Carbon which is attached to one carbon atom is called primary. The carbon which attached to two carbon atom is called secondary. The carbon which is attached to third carbon atom is called as tertiary. इतकं नका लिहित बसू, एक लिहित बसा. The carbon which are attached to one carbon atom is called primary. आता डायरेक्ट खाली सेकंडरी लिहा. सेकंडरी बाण दाखवून attached to two carbon, tertiary बाण दाखवून attached to three carbon atom. हे झालं टाइप ऑफ कार्बन ॲटम. आता इथे देणार टाइप ऑफ हायड्रोजन. आता हे कसं चेक करायचं एकदम इझी. सर्वात आधी हायड्रोजन जर काढायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी काढावं लागतील कार्बन. की प्रायमरी कार्बन काढायचं, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन. प्रायमरी कार्बन जवळ जितके हायड्रोजन असले डायरेक्ट तितके काय म्हणतात ते प्रायमरी हायड्रोजन. लक्ष येते काय करायचं, टाइप ऑफ हायड्रोजन ॲटम. मग टाइप ऑफ याच्यातील पुन्हा तसेच राहतील, प्रायमरी हायड्रोजन, सेकंडरी हायड्रोजन, टर्शरी हायड्रोजन. मग हायड्रोजन काढायसाठी आधी आपल्याला काय काढावं लागतील, कार्बन. सर्वात आधी काढायचे कार्बन. प्रायमरी कार्बन कोणता आहे, सेकंडरी कार्बन कोणता आहे, टर्शरी. आणि हायड्रोजन विचारले. मग आता इथं काय झाला, हा झाला प्रायमरी, हा झाला प्रायमरी, हा झाला प्रायमरी. या प्रायमरी कार्बन जवळ किती हायड्रोजन प्रेझेंट आहेत ते काय होते, प्रायमरी हायड्रोजन. लक्षात आलं. याच्यात किती प्रायमरी कार्बन प्रेझेंट आहेत, 3. 1 2 3. 3 प्रायमरी कार्बन प्रेझेंट आहे. मग एका जवळ किती हायड्रोजन आहेत, तर 3 याच्याजवळ, 3 याच्याजवळ, 3 याच्याजवळ. टोटल का हायड्रोजन किती झाले. मग प्रायमरी हायड्रोजन विचारले त्या स्ट्रक्चर मध्ये किती येतील. काय चेक करताना आधी सर्वात आधी कार्बन काढून कोणता आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे. आणि त्या कार्बन जवळ प्रेझेंट असणारे हायड्रोजन त्याला काय म्हणू आपण, डायरेक्ट प्रायमरी हायड्रोजन. सेकंडरी जर काढायचं काम पडलं तर काय करू, पुन्हा तसंच सेकंडरी कार्बन काढून जे याच्यात किती भेटतात, एकच सेकंडरी कार्बन. त्याच्याजवळ किती हायड्रोजन प्रेझेंट आहे, 2. म्हणून सेकंडरी हायड्रोजन किती येते, 2. टर्शरी मध्ये किती कार्बन आहे या कंपाऊंड मध्ये, 1. हायड्रोजन काढायचं काम पडलं किती येणार, पुन्हा ती 1. म्हणजे जितके हायड्रोजन त्या कार्बन जवळ प्रेझेंट असतील, प्रायमरी कार्बन जवळ किती हायड्रोजन प्रेझेंट आहेत ते डायरेक्ट प्रायमरी हायड्रोजन. सेकंडरी कार्बन जवळ जितके हायड्रोजन प्रेझेंट असतील त्याला काय म्हणू, डायरेक्ट प्रायमरी. हे स्ट्रक्चर काढा आणि पुढे लिहून टाइप ऑफ हायड्रोजन मध्ये आता याच स्ट्रक्चर मध्ये काय काय ते लिहून ठेवा. हायड्रोजन साठी डेफिनेशन लिहायचं काम नाही, डायरेक्ट तुम्ही एक्झाम्पल द्या त्याच्यावरून समजून जाते डायरेक्ट किती हायड्रोजन. आणि हे स्ट्रक्चर आहे CH2 डबल बॉन्ड C CH3 बॉन्ड CH CH3 Cl बॉन्ड CH2 CH3. यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कार्बन आणि हायड्रोजन किती आहेत ते काढा. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी पुन्हा डायरेक्ट पटापट लिहा. कार्बन किती आहेत ते मोजा आणि त्याच्याजवळ प्रेझेंट असणारे हायड्रोजन. बघ काय काय असतील, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कार्बन जोड. प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन याच्याजवळ याचे हायड्रोजन किती आहेत. प्रायमरी हा कोणता झाला, किती लाटायचे, एका कार्बन लाटायचे म्हणजे प्रायमरी. हा प्रायमरी, हा प्रायमरी, प्रायमरी आणि हा हा एक झाला प्रायमरी. 1 2 3 4 बरोबर आहे. हा एक लाटायचे प्रायमरी, हा एक लाटायचे, हा एक लाटायचे, हा एक लाटायचे म्हणजे सगळे काय झाले प्रायमरी. हा कोणता आहे ना, 1 आणि 2 म्हणून हा आहे ना सेकंडरी. हा सेकंडरी झाला. हा 1 2 म्हणजे हा कोणता होता, सेकंडरी. प्रायमरी किती झाले, 1 2 1 2 3 3 आहे म्हणून हा काय होणार, टर्शरी. आणि हा टर्शरी. बघ 1 2 3 4 प्रायमरी झाले 4, सेकंडरी झाला 1, टर्शरी झाले 2. मग आता टर्शरी प्रायमरी जोड, प्रायमरी 4 हाय 2 3 4 याच्याजवळ हायड्रोजन 2, याच्याजवळ 3 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 3 8 आणि 3 11. सेकंडरी कार्बन, सेकंडरी कुठे आहे, हा एक आहे, याच्याजवळ किती आहे 2. 1 हायड्रोजन किती होती 2. टर्शरी कोणता आहे, हा हे दोघं आहे, याच्याजवळही नाही आहे, याच्याजवळही नाही आहे म्हणजे टर्शरी हायड्रोजन किती 0. आलं होतं. तसंच इकडे
आता याचं कॉमन नॉमेनक्लेचर याचं जर म्हटलं झालं तर किती येतील 1 2 3 4 हे तिन्ही इझी आहेत ना. पहिले आता याचे नाव काढा नंतर 4. पहिल्याचं काय आहे ना, इथं कोणता ग्रुप प्रेझेंट आहे CH3 CH3 एका कार्बन लाटायचे म्हणजे कोणता ग्रुप आहे हा आयसो. झालं स्टार्टिंग आयसो पासून 1 2 3 4 5 आहे आणि कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणजे काय ना अल्केन आयसो 5 आहे म्हणून पेंटेन. पेंटाईल कोणी वापरलं असेल तर चुकलं, कारण काय कोणी फंक्शनल ग्रुपच प्रेझेंट नाहीये पेंटाईल तर गोष्टच नाही. डायरेक्ट काय ना 1 2 3 4 5 अल्केनचे स्ट्रक्चर आहेत सर्व. नेक्स्ट 1 2 3 4 5 5 म्हणजे पेंटेन झाला आणि इथं CH3 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 एका कार्बनला 3 आहे. चारही CH3 आहेत पण मॅक्सिमम आपल्याजवळ 3 असू शकतात म्हणून नाव काय ना निओ पेंटेन. निओ पेंटेन. लास्ट टोटल कार्बन बघा 1 2 3 4 5 6 6 कार्बन झाले म्हणजे नाव आहे ना हेक्सेन. फंक्शनल ग्रुप कोणी प्रेझेंट नाही म्हणजे अल्केन आहे म्हणजे हेक्सेन. आता इथं CH3 इथे CH3 इथे काय CH3 म्हणजे कोणता ग्रुप झाला निओ. पुन्हा निओ आणि 6 कार्बन आहे कोणी हेक्सेन. निओ हेक्सेन पहिल्याचं आहे ना आयसोपेंटेन, दुसऱ्याचं निओ पेंटेन, तिसऱ्याचं निओ हेक्सेन. होते बरोबर.